आणि माढा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट आलाय। ज्येष्ठ धनगर नेते उत्तम जानकर यांनी आज पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली। यावेळेस धैर्यशील मोहिते पाटीलही उपस्थित होते। शरद पवार यांच्यासोबत जावं हे कार्यकर्त्यांचं मत असल्याचं उत्तम जानकर यांनी या भेटीनंतर सांगितलं। वैर संपुष्टात यावं अशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। पवारांनी या संदर्भात मार्गदर्शन केलं अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली। दरम्यान या भेटीनंतर उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले पाहूयात। या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावरती चर्चा झाली, अनेक विषयावरती चर्चा झाली। या पाठीमागे जे अन्याय झाली ते यापुढे होऊ देणार नाही, तुम्हाला सगळी ताकद शक्ती आता मोहिते पाटील गेल्यानंतर देऊ, अशा पद्धतीची चर्चा झाली। त्यानंतरही आम्ही दररोज कार्यकर्त्यामध्ये हे विषय मांडतोय, परंतु कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण पवार साहेबांबरोबर जाऊया, पवार साहेबांबरोबर राहूया ही, आणि मोहिते पाटलाचा आपला आता संघर्ष संपवूया। वरचे आमदार बनाल तुम्ही नाही, रोज वरचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षामध्ये जातात आणि आपण एकमेकाचे डोके फोडून आणि संघर्ष करून त्यापेक्षा आपल्याच तालुक्यामध्ये त्यांना लोकसभेला पाठवू आणि आपण विधानसभेला जाऊ। आता तुम्ही कुठल्या पक्षात आहेत? आता मी अजितदादा पवारसाहेब गटामध्ये आहे। आगामी राजकारणाच्या वाटचालीच्या बाबतीत बाळदादांनी कालच स्पष्ट भूमिका केलेली आहे। पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे त्यांनी। तेच सगळ्या गोष्टी मी आज साहेबांशी या ठिकाणी बोललो। साहेबांनी सुद्धा भविष्य काळात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या बाबतीतलं मार्गदर्शन आम्हाला दोघांना केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी साहेबांना शब्द दिला आहे की पुढं भविष्यात कसं काम केलं जाईल ते आम्ही करत राहू। रामराजे साहेब हे महायुतीबरोबर आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्याबरोबर आहेत, ते सगळे काम करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।